रान पाखरे गिलबिल करती ग दर्या खोऱ्या लटली धरती ग चला करा ग तयारी जाऊ बाजारी घेऊ दही दूध भात घागरी हो Oh
मी मावशीला काल माझ्यावर सांगितलं होतं की पहाटे लवकर निघायचं पण त्या मावशीनं नेहमीसारखं उशीर माणूस केला सांगतो ते करायचं नाही ग करायचं नाही म्हणजे आवाज आहे तिला तुमचे ना आवाज कोणी शिवाय तुम्ही जाऊ द्या अरे चुंदरा देण्याचा आवाज आता तुम्ही म्हणताय म्हणून देते हा एवढ्या हळू काय आवाज होते माहितीये का तुला कुठे गेली ग माझी सासू माझ्या सासूने माझा आवाज ऐकला ना तू सासू म्हणत कशी केव्हाची माझा निघाली अजून बाजूला पोचलेला वाटतं नटमोगरी अजून इथली सजलीच नक्की बाजूला जाईल एवढं असेल तर तुम्हीच आवाज द्या बरं बाई मीच मावशी अगे मावशी अगं काय ग अगं बाजाराला येतेस ना अगं आले ग आले अगं आले ग आले या राधे हर दिवस या राधे हर दिवस मारी हक या मावशीला मारी हक या मावशीला राधा है तरली ताटी आले मिसालीला राधा है तरली ताटी आले मिसालीला
काय बक्षीस चाललं आहे? अरे मावशी याला औषध काय झाला? अजून लवकर आले की? मग काय झालं का? माझं ना देव झालं काय झालं? अगं मान मध्ये मी इथे आपलं भरपूर असतात. अगं राधे काय गं? मला सांग हनुमान हातून मारली. कोणी काय विचारते? नाही समजायला मग. अरे फटाकडे मावशी आता मी काय म्हणते गं? मोठ्याने हात मारायला जड झालं का तुला? ए मावशी तुला म्हणजे सहसा माहिती नसेल का ती? कुठची ग? अगं ती बघ ती अगं ती बघ ती चष्मेवाली. तिने माझा आवाज ऐकला असं ना तर मी म्हणते कशी केव्हाची बाजार नाही कधी अजून बाजूला पोहोचली नाही वाटतं. मग सकाळी लवकर उठायचं आणि घोवर जर कमी भांडायचं. मावशी नाही का भांडा तर आधी मी येणार नाही बघा, तिला सांगून ठेव. अरे, काय रे म्हणतो लगेच? तिथे सोबत खालचं कोणाला मी बाई चालले बघ चालले बघ ती तुझ्या वाटेन झालं. हा जा जा चल चल. अरे पुढे गेले की बाला काय पडशील ना का समजेल. मावशी मी बाई जायला नशी राजे हे असेल तर तुम्ही येणारच नाही बघ. जावा हा तिथून रस्ता दिसतो तिथूनच. मावशीला बोलवलं ना आपण आता. हो मग हिचं बघा कसं चाललंय नाहीतर मी चालले बघ बाजूला एक. हा जा ना. तुला रस्ता ठाऊक आहे का हो तिकडचा? नाही मग त्याला तर नवीन लग्न झालं इथं आणि निघाली बाजाराला जायला. कोणतरी येईल माझ्यासोबत बाजूला. हा जा हे येतील ते त्यांना घेऊन ए मावशी, तू तर समजून घे ना गं. पण आता तिला प्रेमाने बोलायला सांगतो. ए, काय गं? त्याची प्रेमाने बोल जरा. काय तिचा मराठा आता तुम्ही सांगताय म्हणून बोलतो. ए, ए मावशी अगं ए मावशी मावशी अगं असे असे करून भोगा पाणी शिकलं. आता कोणतं तरी मस्त असतं काय? मग? तिला दिसलं कसं असतं ते? कसं असतं का अगं सोनू बाबडा आणि बाबू मोठी सांगते आणि जरा जुन्यात सांगायचं म्हणजे तर कसं माहितीये, कसं गं? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना गेला की हाय जाऊ याला लोक समज. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना त्यानंतर आले लैला मजनू त्यानंतर आले लैला मजनू अरे सगळीकडे दिसतं पालवीला देऊ सगळे तोडू लागा काय तुला हवे अगं मावशी सांग की हे सगळ्यात माझ्याला खूप उशीर होतोय आणि किती गोड दिसतेस तू. खरं अगं हो त्यांना विचार त्यांना काय विचारायचं. अगं खरंच गोड दिसतेस खरंच त्यांना विचारते बघ त्यांना विचार. अगं चंद्र ऐक ना तू असं काहीतरी बोललीस ना हा की मला की ना त्या खायलाच्या झाडावर चालल्यात वाटतं बघ. मावशी काहीतरी नीट बोल की. मावशी खरं सांगते खूप गोड दिसतेस ग तू. खरं अगं हो ऐक, तू कशी दिसते सांगू. कशी ग गोडच दिसते मी. हा घे सांग काय झालं तुला. सांग 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 किती गोड दिसते ना मी. चंद्रासारखा मुखडा तुझा खरंच मावशी पडशील. सांग सांग तर म्हातारा बुद्धी मारला मग तिकडे. तू सांग बघ. चंद्रासारखा मुखडा तुझा आणि सूर्यासारखं तेच तुझं. खरंच मावशी बाई इकडे टाक. चंद्रासारखा मुखडा तुझा आणि सूर्यासारखं तेच तुझं आणि हरलीसारखी चाल तुझी. मावशी ही अशी का ग ही बघ. ही अशी का ग? मग दुसऱ्यासारखे काळे बोलले तुझं. ए मावशी मी म्हणते ग, मी राधा मी नाही ना तुझ्यासोबत. मी पण नाही येणार त्यासोबत आणि हे असेल तर मुलीच येणार नाही. जावा तुम्ही तुम्ही चालला तू माझ्यासोबत आता आपण इकडून जाऊया बघ. इकडून अशा गव्हाला घेऊन यायचं ना जायला. आधी तूच बोलतो. तुझं काय गं नेहमीचं भांडण असतं? तिला सांग चला तर वाजायला खूप उशीर होतोय म्हणून. ए मावशी, चल ना गं बाजाराला. राधे आता तू बोलतेस म्हणून येते हा. पण मला सांग काय गं? आता एवढी नटून टटून काय झालंय. एवढी नटून टटून आणि एवढा सात शिंगार करून पायात मुंग्या भरणे मग चालली की नाही बाजाराला. मग घेतलं काय घेतलं काय मला सांगितलं पाहिजे बघ. सांगितलं कशी केली का तुला सांगायला धड जाते. ए राधी सांग काय विचार पण ते
मावशी मी नेसले नवाई घेतले बघ दूध आणि चालले बघ मथुरेच्या बाजाराला. अगं मावशी मी घेतले दही. जरा काहीतरी खात जा. तुझ्यासोबत मैत्रीचा मोठा असतो का? हं? मग ऐक तर आता. तरी पण मावशी मी घेतले दही आणि चालले बघ बाजाराला. अगं पाण्यावर घालताना आवाज किती मोठा असतो. तुला काय मी घेतलं तू पण चालू बाजाराला. ह्याच्यासाठी लादायला काय झाले तुला? नाही का मावशी? मग चल. ए मावशी, आता ऐक मी काय घेतलंय माझ्या माठात. तू माठात काहीतरी घेतलंय आणि माझ्या वाटात दगडी भरले. मी काय माझ्या माट्यात माझ्या मी बाई घेतलंय खवा आणि चालली बघ बाजाराला. तिने घेतलाय खवा कोणी हवा तर नावाला तर उठेल. मावशी खावा म्हटलं मी खावा. मस्त ना मावशी. हे चला रे बाजाराला. हे चला अगं चंद्रा काय ग? एखादं नाव घे की. मी नाही घेणार ना. अगं घे ग. मी नाही. तुझ्यासारखं सांगू. अगं घे ग घे ग घे. मावशी, थांब गं, घेते. पण आधी एखादंच नाव घेणार ना. हो एकच आहे ना घरी मग एकच घे. मावशी घेते आता. ऐक आधी पद्धत घेते. हा एवढं समजणं भरपूर झालं. ऐक ना ग. मग घे ग. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान. अंगणातील तुळस म्हणजे पावित्र्याचे स्थान आणि अजितरावांमुळे मला मिळाला हा सौभाग्याचा मान. अरे चंद्रा मावशी हं? अरे चंद्रा काय ग? कसे दिसतात ग? अरे ते दिसायला खूप सुंदर आहेत ग. मग ते करतात की नाही? मावशी काय काय विचारते ग? अगं ते करतात की नाही? अगं मावशी हो करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र. काय ग? तुला शोधीपर्यंत करतात ग. हे कोण सांगणार अगोदर? मावशी, तुला काय वाटतं ग? मला काय नाही वाटलं. मावशी मेहनत करतात ग ते खूप. मग अजून एक नाव घे की. आता काय कशाला ग? घे ग. असं म्हणते तर घेते ना ते. मावशी पण ऐक ना ग. हे घेऊ तिथे घेऊ ग. घे घे तिला हारा भरून घे. मावशी असं हाडा पण कसं घेणार ग? गो एकच आहे ना मी एकच घे काहीतरी आता. घेते आता ऐक. केळीचं पान अरे फाटेल की आता. नाही फाटायचं बाई. आता केलीचं पाणी एवढं वाजलं तर फाटणार नाही की. मावशी नाही फाटायचं. आता ह्यांनी आणले ते पान. बाई ह्यांनी आणले धगावरनं शिकवून आणले. मावशी हे काय त्याला नीट. आता पोलिस तर खरंच नाव घेणार आहे मावशी. घे, घे. अरे बघा. केळीचं पान आणि आमच्या हंस घेताना काय ग? आमचं नाव घेताना का? आमच्या नाव घेताना झालं? मला वाटलं पावसात मोर लागते. नाही मावशी मला घ्यायचं नाव. राधे तू घे गं. ऐक ग आता. ए पकडे. ऐकता श्रीकृष्णाचा पावा हरली सारी सुध बुध. ऐकता श्रीकृष्णाचा पावा हरली सारी सुध बुध. बासरीच्या आवाजाने माठा घेतले दूध. वारंगी खूपच सुंदर नाव घेतलंस का? कधीतरी गोड बोलले असेल. बघावं तेव्हा खूपच छान आहे.
बाजारला यायचंय ना तुला हे तिला काय विचारतेस तू? का तुझी जाऊबाई आहे म्हणून मावशी नाही हा विचारतो ना काय ते हे का मावशी असं म्हणते तर तू माझ्या आधी जवळचं ये तरच मी नाव घेऊन बघ. आता हे काय काय म्हणते ती गं? जवळ ये म्हणते आता एवढी म्हणते तर जातीच्या जवळ हा तू काहीतरी सांगून ठेवलं असशील अगं नाही गं काय सांगून ठेवलं असेल ना माझ्याशी गाठ आहे बघ अगं हो नाही सांगितलं जा बाई बस तू सांगितलं आता का कळल्यावर येतेस का मला मावशी ऐक तर आता. घे. नवऱ्याची नवरीला हळद लागली होती ऐकतेस ना गं? अगं होय ग नवऱ्याची नवरीला हळद लागली होती अगं मावशी हळद चालली सुटेल होती की काय? काय गं? मावशीची कास्ती सुटणार गं म्हणून मावशीची कास्ती तुझी बाई ही कास्ती आहे ना ही सुटणार म्हणून मावशीची कास्ती बाजाराला यायचंय ना त्या पाठी पाठवू नको नको मी येते ये ग काय झालं आपल्याला काय बोली? तिला काय विचारले? इकडे बघ ग. त्याला काय झालं लाज वाटते याला सांगते लई इकडं खरं ना ना बाजूचीच आहे ना लाज वाटते मग भावाचं नाव घेते ना मावशी जवळ येते बाई अजून किती का कमरेतच बस मावशी बस बस कमरेतच सांगते अजून हे चंद्रा हे काय करतो तू जवळी जवळी मी शेजारची असंच करता का जवळी जवळी ही गोष्ट नाही गं. मावशी तू जा जवळ विचार आता काय घे बाहेर म्हणला मुला ऐकतेस ना बाहेर म्हणला मुला बाहेर म्हणला मुला मावशी मला घालते चांगलं खांदते काय तुला चांगलं दिसतंय काय झालं तुला अरे राजे मी येणार नाही बघ अरे ती चांगलं आणि ही ती जाऊ बघ ती पण चांगलं मावशी एवढी म्हणते तर तू एखादं नाव घे गं का मीच का तुझ्या मावशी ते गाणं नाव घे ना गं. घे ना मावशी एखादं तरी नाव घे अजून घे तुला काय झालंय घे ना सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून मावशी सासू म्हणून असं कसं ठेवलंस गं तू ठेवला होता काय मग मी कसा ठेवला सांगा कसं गं होता मेलेला होता की हे सगळीचं नाही वेगळं सगळीचं. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून तुझा घरी नवरा आहे ना तर माझ्या नवऱ्याकडे काय बघते वाकून ए, मावशी. धन्यवाद 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 अगं म्हण गं. काय गं, हे बघ. हे बघ, दादी, हे बघ. आमचे आणि किल्ले पण त्यापेक्षा मोठा आहे पण तर कसं वाऱ्यावर उठतो ना कधी उडल ना सांगता येत नाही. काय गं, मावशी तुझं हे? अगं वय झालं आता आमचं पण मी काय म्हणते काय पण दिसते ना मी खडतली अगं हो मग तू झिंग गाणं असं म्हणतात ए मी गाणं म्हणते हं. तुम्ही साथ द्या मला तुला सात काय मी आठ पण देत पण म्हण आता ऐको घाम आला ग यमुना घाटात घाम आला ग यमुना घाटात अग
हल काही आलं पारितोषिक सोडविले मातेला जाऊन बंदी शाळेला मी सोडविले मातेला त्या देवकीला तोही वरी त्या हरीला घेऊ वसुदेव गेला तोही वरी त्या हरीला घेऊ वसुदेव गेला जाऊन बंदी शाळेला मी सोडविले मातेला जाऊन बंदी शाळेला मी सोडविले मातेला त्या देवकीला तोही वरी त्या हरीला घेऊ वसुदेव गेला तोही वरी त्या हरीला घेऊ वसुदेव गेला जाऊन बंदी शाळेला मी सोडविले मातेला जाऊन बंदी शाळेला मी सोडविले मातेला त्या देवकीला तोही वरी त्या हरीला घेऊ वसुदेव गेला तोही वरी त्या हरीला घेऊ वसुदेव गेला वसुदेव देवकीचा सुकुमार सगुण साकाराचा घेतलो कृष्ण नाव रुपाय नव्हतं एवढ्या भूमीचा नाश करण्याआलो दुष्टांचा नाश समस्त भूमंडळात किती अनिश्चित होते धर्म लोक पावतात आणि 4 दिवसांना आचार पसरतात यज्ञ योग बंदोबस्त त्याच्या वेळी सर्व भगवंत सगुण साकार रूपात अवतार उतरवतो भूमीचा मान पृथ्वीवर कंस चामोस गोष्टी यासारखे अनेक देवते भारत सगळं उतरायला आहेत त्यांचा विनाश काही जवळ आला गोकुळातले देवी मग वेळ न जाता आपल्या गोकुळातच जायला पाहिजे आणि ही कामगिरी तू स्वतः न करता आपल्या सौंदर्याने सोपवतो अरे पेंड्या अरे सुदामा आलं देव आलं घेऊन मुरली हाती स्वर्गाधावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गाधावर पडती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती घेऊन मुरली हाती स्वर्गाधावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गाधावर पडती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती घेऊन मुरली हाती स्वर्गाधावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गाधावर पडती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती स्वर्गाधावर पडती वेद तुझा मला गती अरे काय हक्क तुझा ऐकू आले हक्क ऐकू आले
ती जेवण थाक मारली. देवाने मारलं असेल. बघ इथेच कुठे देव आहे तो. हे डोले कुठले गेले? पाठी म्हण. अरे हो, देव पण काही नाही केलं ना. तुला कल्याण. देवा, कसं काय बोलावणं केलं? गोकुळातला जायचू, मग तुला न जाता आपल्या गोकुळातला यायला लागली. आणि ही कामगिरी मी स्वतः न करता आपल्या समुद्रात होतो. काही हरकत नाही या पण. ठीक आहे. काय रे? काय तू आधी काय बोलतोस? तुला ऐकलंच नाही. अरे तुझं काय झालंय माहिती आहे? हा एवढं जंगल वाढणार कानात झालं तर ऐकू येत नाही मला. असं काय देवाने आपल्याला कामगिरी सांगितले. काम. हा आत्ता बोल. देवाने आपल्याला कामगिरी सांगितले. कसली? गवळ्याला साठमाट करून मथुरी हजार चालले. हा. त्यांना अटक करायचा. अरे मला तर गवलं नाही आता मग तुला जाणार आहे. तर आपल्याला काय करायचं? अरे पण देवाचं म्हणणं आहे गोकुळातलं तुम्ही दैदूत गोकुळात राहायला पाहिजे. हे तर राहिलं पाहिजे. हा असं म्हणणं त्यांचं. मग गवळण येते ना कुठून? एवढं मी घाटात चालले बघ. नाटक करणार मग आपल्याला कुठे मला झोपलं पाहिजे. बोल झोपायचं कुठं? जागा तर कुठं दिसतच नाही. कुठं दिसतच नाही काय मला. तर बघ का तरी पण दिसताय काय बोल. अरे कुठेच जा. अरे हा आला. बघ. काय बघितलं पाहिजे होता तेव्हा आला पुढे. हा दिसला? हा इथं गड. तर थांब सांगतो राव. आता बेटा कमायचा हा ठेवायचा. हे तर ठेवलास. हा त्याच्या पाठी मी नोकणार. तिच्या पाठी तू नोकणार. आणि माझ्या पाठी तू नोकायचा. म्हणजे आपण म्हणजे आपण कोणाला दिसणार नाही. मग आपण गवळण दिसणार नाही. अजिबात दिसणार काय नाही. म्हणतोस? नाही दिसणार. बघायचं तुला? हा नक्की ना? नक्की. नक्की? हा नक्की. बघा हा पाठी आहे पाठी. लपलो लपलो. बघ दिसतंय का बघ? अरे पेंड्या. हो. अरे काहीतरी हलतंय. अरे होय. अरे दादा 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 हलतोय. दादा खालताय? होय. आधी मला एक सांग. काय? काय इथं दगड? हा त्याच्या पाठी मी. तू. माझ्या पाठी तू. होय. मग मला हालत काय होतं? अरे मला काय तर दिसलं दादा दादा हलत. मी काय लपणार नाही तुझ्या पाठीमागे. दादा हालत? हा अरे मी याला तुझा डोळा फुटला नाही तर. काय झालं? बघ. अरे हेच काय रे? मला काय पण बघतो. मी बघायच्या पाठी काय लागणार नाही. हा? आणि मला काही कामगिरी जमणार नाही. तुला जमणार नाही? अजिबात नाही. अरे मग ही कामगिरी करणार कोण? तो आहे तो टकले टकले. हा टकल्या त्या. मी मारू? हा मार मार. पण तू येईल का माझ्या ये ये बघतो नक्की. हा नक्की. अरे वाकडं. अरे झालं अरे जरा ये इकडे ये. अगदी रे? आलं रे आलं. हा आला आला नक्की. हा, उद्या तिकडे ये. अरे रे रे गड्याला घोटाला झाला. लवकर ये. अरे रे रे गड्याला घोटाला झाला. या मध्यान रात्रीला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. अरे रे रे गड्याला घोटाला झाला. अरे रे रे गड्याला घोटाला झाला. या मध्यान रात्रीला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. अरे रे रे गड्याला घोटाला झाला. अरे रे गड्याला घोटाला झाला. या मध्यान रात्रीला या मध्यान रात्रीला माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. तू आधी थांब. एक तर म्हणतो माझा पाय मोडला आणि मला मग असं काय करायला आला? मजा ना आपल्याला ती. अरे बरं सगळं जाऊ दे. मग शिकले हा. ती पण ती म्हातारी बॅग आला. कुठली? अरे किती म्हातारी बाटल्या बघ. पण त्याच्यातली कुठली? त्याच्यातली तिला तकवा लावला नाही ना तकवा. हा. हा. ती म्हातारी बॅग आला. का? ती काय?
आणि मी तिकडून येणार होतो मग आणि तुला मला तिथलं गावलं हा तिथलं भेटली मला ती आणि भेटल्यावर डोलं मोठं गेला नाही बरोबर ना मग म्हणून मला इकडून यायला लागलं काय चष्म्यात तिथं डोळे दिसलं अरे दिसलं म्हणजे तुझी फटकी भरली नाही ती गेली होती रे. मला याचं मला बघ तुझं बघते माझ्याकडं हाय 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 मी काय तिकडून जात नाही जाऊ पण नको देखायला मी पोराकडून देखायला होय अरे तिकडे पाठी मारला एका पाठी मारला कशावर फोटो काढायला मग का बघितलं टाकेल आलवा पण छाप मला ते किती आहेत बघ तुला सोपतील तिथे माझा बाबू तात आहे विचारला ना हा सगळे आले म्हणतील एवढं भारी आहे आता जेवढं बेकार बोलायचं आता ते अरे हाय ना कोण बांधावर अरे हा पान द्या अरे हा धोंड्याचा भाऊ पान द्या मला माहितच ना माहिती म्हणजे बेकार आहे का सांगतो अरे मला तर सगळं जाऊ दे त्याच्या बाजूला कोण तू नाही त्याच्या बाजूला कोण माहित नाही आणि मी हा सगळ्या जगाला दाखवत होता काय मोबाईलमध्ये सगळं दाखवतो असं का तर तुम्हाला सकाळ मंडळी मी आता इकडला आलोय मी आता तिकडला आलोय ताकी मुटका खोलून याला त्याच्या असू दे पण चांगलं बोलतो होय ना मग जगाला दाखवतो आपलं कोकण जगाला दाखवतो पण हा पोलगा पण जगाला मला सांग ते सगळे प्रकार चांगला कोण आहे हा चांगला कोण चांगला कोण चांगला फक्त दाबता त्या मुलाचा हा फक्त सगळं मीठ करतो मोठा चांगला आहे बिचाराले तू दे सगळं जाऊ दे बोले तो सगळं जाऊ दे ते म्हाताने माझ्याला का बघते बोलत तुझं डोलं फुटलंच नाही नीट बघ बरोबर आणि सगळ्या बसलेल्या तिकडं तेथील विकतील झाले आधी केवढं पडलंय टाकलं एवढं घ्यायला ते पण काढून टाकतील हा हत्तो की झोपतो का कलत झाला तुला झोप आलं मग कशाला थांबणार बरोबर ना झोप ना तू तुला तुला कोणी बोलवणार नाही जाऊ वाटत नाही का विचारला बोलवून येतो तुझं त्या नंतर इकडला नाही तिकडला नाही त्याचं जमतं पांडे तू हसून नको तरी मुक्त खोली असं फोडून द्या त्याचा फोडतात तुझं फोडते बरं हा बघा हा नको काय ओळखीत आहे नाही ओळखी नाही नको घ्यायला दोन काटे दोन मारले सगळं जाऊ दे अरे बोलवलं कशाला मला सांग आता कसं देवाने आपल्याला कामगिरी सांगितली हो का बोलतो हा बेकार जातो का पण बेकार मग तू सजायला सांग मला तर बेकार बोला का तर होलटाऊन गाडी सोळा सहस्र मला त्यातलं काय मला त्यातलं कसलं माझी आहे ना माझी पेटव काय कोण बोलला पांड्या हो हलवा कधी पेटवायला ह्या का तिथं लहान आहे पेटवायला काय मातीत कधी आहे त्या बाबाला विचार बाबा तुझी मातीत लहान आहे की मोठी आहे पेटवायला नाही बरं तिथं गावात आहे वनवेल काय ग म्हणजे ऐक बरं सोळा सहस्र मला त्यातलं नीट बोल अरे माझी वाकली आहे रे काय आणि दी हा असं बोल सोळा सहस्र कोणा त्यातलं 360 310 गवळवींचा मेळा मेला थाटमट करून काय थाटमट करून तू काय बोल? याला काय हा काय अरे मेला म्हणजे 7 शृंगार करून अरे का तुझा तुम्ही त्यामुळे त्या कॉलगेला काय ते वेगळं घातलं काय वाटलं मग मला काय मला त्याला विचार मग तू कशा बोलतो का काय नाही म्हणजे ऐक हा, बरं. पूर्ण ऐकून घे. 7 शृंगार करून त्याच्या मध्ये काय चालला तर हाबर नाकावर मला अजून सुटावून टाकली नाक तुम्ही सुटवलं नाही अरे हो मला जरा मध्ये बदल करा दे
तुला आम्ही तेवढंच देतो ना बरोबर ना मग कशाला स्वतःची पादल बरोबर आपण जास्त देतो काय दाखवत असतो तुला काय झाड बनली करून दमलो मी करून दमलो म्हणून मी काढली हातात आणि केलं कशाला स्वतःची पाजाल तू बरोबर ना बेकार लागली आपण सगळं बेकार तू आधी ऐक मी आला बोल उशीर झाला आधी हो मग कुठं होतो आधी मला सतत तुमचे साथ गवलेली मग तुमच्या बाजारात चालले आहेत हा तर त्यांचा रस्ता प्रत्येक बंद करायचा आपल्याला काय म्हणतो का हा आहे तरी कुठं त्यामुळे गवळण इकडून येतील आपण इकडून जाऊया तिकडून जाऊया हा इकडून जाऊया तुला झेपल ना अरे मला अरे भाल्याला झेपवलं मी भल्या भल्याचं वेगळं होतं ती माताली करून मला काय जमत नाही म्हातारीचा माल चांगला आता ते बरं गवलं तू काय गवळण इकडून येतील वाटत चाललंय जाऊया? आपण इकडून जाऊया जाऊया. खूप उशीर होतोय बघ काय म्हणतात त्या कोणतं पेटलं तू काय दिलंस याच्यात भणी काय काहीतरी अगं बनत पेटताय अरे वाटलो त्या पोरांना पेटवला वाटतं बरं तर जाऊ दे हे आणि ह्या कोण त्या गवळणी ह्या गवळणी काय म्हणतो का त्यांच्यामध्ये जी काय नाशी हा. त्यामध्ये टोनकू मी बघतो आता तू बघ तू तिकडे लांब ला तू पण तिकडे लांब ला मी बघतो आता हा मार कोणाला तरी बोलवलं होतं आणि माल काय मी आता बघ फक्त काय बोल रे अगं हे मोठे आहे किती कधी मोठी आहे झाली अरे मग ह्या पोरी कोणाच्या मास्तर बोलल्या पोरींच्या आई ते हाय कुठं घ्या अरे त्या खाली तुझ्या मला तिकडे राहायला घेऊन काय का फोन देईन तिकडे कानपट्टीची कुठे तिकडे बघ आधी एक देऊ का चंद्रा हा बघ ना चोलीला वाटाणा बरोबर मात्र करा काय म्हणतो काय मला चोलीला वाजवला म्हणली काय चप्पट लय भालीले मत काय झालं काय धाड बिली नाही खोगाशी तुझं नाव काय रे आमच्या वाटेवरती काय करतोय तुझं नाव काय तिला काय बोलायचं नाही सांगून ठेवते आणि मग तिला एका जागेवर उभं राहिलं काय जाऊ दे तिच्या पायात गेला तू कोण आहे अगं मावशी तू कोण तुझं आहे लहान मी ओळखला अरे मी त्याच्या पाठीवर बोल अरे मी केल्या माझ्याकडे जे पण नाही झाली हो अरे पण तुला घर असं उभं लावून थांबवायला काय जातं माझं नाव चंद्राने सांगितलं ना तुला आलवं तरी म्हणतात मावशी, तुला झालं काय रे हळू झाली की येऊ दे पाहिजे तू भाऊ आहे तुझं अरे तुझा आणि ही मोठं आहे रे ही मागापासून मोलते आहे
का जलम जलम कुठून आली दातलीवर होती ना अशी हा इकडे धाव झाली टप्पा आल्या बोलवत त्याला झालंय काय मगापासून त्याला बघ ना तू हे मिले कोणता नाही मिळे म्हातारा चांगलं दिसतो म्हाताला कसं बेकाला काय करायचं नाही चंद्रा तू जवळ जाऊन तू म्हातारा बेकार आहे सांगू पडत तुला मला तर उचलली मी पण बेकार आहे तू पण काहीच नाही बा त्याच्या बाजूला जाऊन बस तिकडं त्याला बुद्धीला आणला अगं मोठी आहे तिला लांब आहे चंद्र यांना ओळखलीस तू कोण ग बघ अजून नीट बघ लोकल लावा लागेल बाबा नाही काय म्हणतात काय आपल्याला फुगवलं तोच ना ग हो 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 मला बोलायला नाही तिला बाजूला केल कोणला माहिती आहे अरे पकड अरे खोल राहतो तिला अरे खोल तू अरे खोल काय आहे ते आणि आठवली होती काय करता रे हा दगड बघितला त्याला डोक्यात झाली का नारळ त्याला खोली तुझ्या डोक्यात नेमनाव तू आम्हाला ना ओळखलं नाही नाही ना तू ऐक तरी कोण तुझं नाव सांगते बाजू त्याचं बोलाय बोला टाकतो बोलून त्याच्यात टाकतो बळी करून कोण हा बोलतोय तू आम्हाला नाही ओळखलं काय म्हणतेस काय हा खरोखर नाही ओळखलं नाही सांग तरी तू कोणते काय म्हणतेस का आणि खरं करता आणि खरं चालू खरं चालू बरं बेकार आहे ना हा हा गुप्तापती आता तो प्रजापती तू कोण अगं मी तुझा पती काय ग हा घेतला नाही तर वाटण साल जरी काढलं ना तरी एवढंच नाही काय म्हणते का हे म्हणजे कसं झालं माहिती आहे हा ये हलीराम बाबू जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ ये कैसे हुआ ये कहाँ से हुआ मेरे तुला आता बाजारला का धाम बोलली पैसे घेतला आणि ही चंद्रा नाही आहे ही मुलं आहे सुंदरा सुंदरो तुम्हाला रेड्यामध्ये टोपी बघायला कोणला लिहिलं तुला काय म्हणते काकीत कांदी घेऊन आलाय तू अडा सैल कर जरा सैल कर मला ते सगळं जाऊ दे अय्या इकडून तुझं कालच येत अरे भैया कसं तुझं आता माझी तुमच्या वेळ झाली 10 वर्षाचा अनुभव आहे जास्त यांच्यापेक्षा काय म्हणते काय मग ही पोळा तुझी त्याने माझी नाही ना शेजारचे शेतात हा तुला कशी माझी शेजारची ती आता माझ्या शेजारची मलाच माहिती असणार ना काय म्हणते ती चंद्रा महाकाली काय पोरखून लावलाय बघ तिथे आपण जाऊया का बाजाराला काय कुठे जाणे तो हाडच आहे
मावशी काय बाबा तू धर आता मला मावशी नको तू पहिले मध्ये ठेवलं ताटाला तर मला तू मला धरतेस की मी तुला धरू नाही आम्ही धरते तुला तुझं काय चाललंय का मावशीला धरती अशी पकडते जास्त तुला मारेल म्हणून असं 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 करते. मावशीला धरते मातीला पकडते का मावशीला दुःखी आहे कसं म्हणताय तो? बरोबर आहे अगं तर तिकडे जाऊ दे परत पकडती अगं ये मावशी ती अगं पुढे गेली ती ये ग पुढं मग आता तू माझ्याकडे म्हणून हत्ती आहे ह्याच्यासाठी आली का इथं अगं मावशी त्याला सांग ना की तुझ्याकडे बघून नाही हसते ती सगळ्यांकडे बघून हसते तिकडे बघ त्यांना विचार कर नाहीतर आपण जाऊया बाजूला चला जाऊया आपण बाजारात. कुठं जाऊया बाजाराला आम्ही काही इथं काही खेळायला आलो तुझ्याकडं बघून असं वाटतं की चांगल्या खाता पिता करतायस का म्हणतो का आणि ह्याच्याकडे बघून वाटतं डायबिटीस आहे त्याचं नाव आताच चालवलेलं आहे लेशन कांडावर त्याचं नाव आताच चालवलेलं आहे त्याच्यामुळे तर डालीचं निसर्गाने दिसतो मी समजू शकतो हो ग तसं दिसते ग फुगेवाल्याचे हात फुगेवाला दिसतो दहावी नाही घातल्या मला बाजूला लायका करून कधी मला बोलत ती कटा कटा तिकडे लांब एखादं नाव घेते माझं काय म्हणते का बालकापूर हातला मी ते आता मी आधी तू घे काय घे घरी बायको आहे ना घरी बायको लॉक लावलेला आहे तुला घ्यायचं हा घे नाव घे असू ते म्हातारा घे की मग याचं घे मी करणार अरे ये ग. अरे तू चालणारा तू दालेले याचे खाली तू माझं मत्त घे मत्त त्यांना पुढे ग नाव घेतो त्यांना हे तिला लोक हे मद्दी येते मद्दी येते त्यांना येते डब्यावर डबे ठेवले सात आणि मधल्या डब्यात भात मावशी मधल्या डब्यात भात खाली हात भाजन ना मावशी मला एक प्रश्न आहे काय त्याचं पिटलं का ना त्या डांग्यावर पण ठेवाय पाहिजे तुला नको आंबला असेल तर वेगळी. हा मधल्या जबर भाग बोल बोल नवऱ्याला मारीला तुला घेतलं ना हात. काय म्हणतेस काय हा दांडू बघितलात काय घेतलेला हात काय घेतलेला हात मग अजून किती प्रमाणे घेणार आता एक घेऊ की आता नको मत्त गेला बोला ना अच्छीत गच्ची काय बोलते काय अच्छीत गच्ची आणि गच्चीत झाड झाडावरती फुलं फुलांचा पडलाय सडा आणि त्या काळाकडे घेऊन वाला बरोबर शेवटी गिरणाची वडा एवढीच राहिली अजून जरा मोठी होते चांगल्या कार्यक्रमात एवढी राहिलं तुला अजून वागत नाही बोला तर सगळं जाऊ दे माफी हा मगा तो हक्को आहे का जाऊ दे मी काय म्हणतो मस्त दिसते ती मग तू नाव घे की माझं मस्त नाव घेऊ मस्त प्रेमाने घेऊ काय प्रेमाने घे प्रेमाने घेऊ प्रेमाने घे प्रेमाने घेऊ तू का हसू नको मला हसायला What is this? This is a computer piece. अरे धाबाची वाटते ती जो कॅमेरा लावते तब तर हात तो मला हसू नको तुझं दात देतील माझं नाही दिलं दात माझ्या नित्या तेवढ्या दिसतात घे ना आता वाटते ती दिदी ते कम्प्युटर पीस तिकलं नको इकलं ये आणि दे मला प्रेमाने पीस आपण चावणार म्हातारा पण चावणार आणि हा पण चावणार आहे मी तुला आधीच बोललो होतो त्या म्हातारीपेक्षा मी भेटा बोलो आपल्याला अल्प आहे ना रिश्ते में हम तुम्हारी कौन लगते हैं तुझं नेमकं
चांगला गाणं. त्याला कांदे पुसतील तर काकीतले हा चालू कर ती बोलही हा दगड घे आणि तुझ्या डोक्यात घाल. तुझं काय म्हणायचं मला सांगा. अगं आम्ही ठीक उत्तर देवाचं ठेवलं काय म्हणायचं आणि ते तुम्हाला अडकवं लागलं. आता काय करायला लागेल. त्या गावाला काय करायला लागेल. ते म्हणताय तर आपण थोडं बसूया. आणि ती मगापासून बोलते अशी बोलते तिला कंबर दुखत आली म्हणून ती बातमी आहे बसू दे. आणि तुला गाडीच्या याच्यात आली बोलली ती तुला आपण खात्या पिल्या घालायचं करू आपण अरे माझी कमर दुखते ना. हा बांबू लावून बसला तुला बसवायला जमेल मला. अरे बसवायला काय अरे भल्याला बसवलं भल्याला बसवलं तुला बसवायला किती वेळ लागतो. तुम्ही काय असं हालताय तू तिकडून बोला त्या माताला बेकाला खरंच ती काय बसवते आता मग. काय म्हणतात त्या बसू तुला काई पद्माबाई मीरा मस्त की तुला आणि सोन्याच्या विठ्ठल 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 करत असतात. दादे जर जशा भूतलावरती संकट येतात तसे मला अवतार हाल करावे लागतात. मग आपला जन्मगुण तरी पटवून द्या. ऐकते का की माझा जन्म पुन्हा राधे घे ग तू ऐकुनी
ला